व्यापाऱ्यांकडून फसवणूक झाल्याने व्यापाऱ्यांकडून खंडणी मागणाऱ्या सोनू जालटेवर खंडणीचा गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी आजंग व्यापारी व ग्रामस्थांच्या वतीने एसपींना निवेदन देण्यात आले। याबाबत वृत्त असे की धुळे तालुक्यातील आजंग येथील प्रदीप संतोष माळी हे कुटुंबासह शेती व शेतीपूरक व्यवसाय करत असून उदरनिर्वाह करीत आहे। बटू संतोष माळी कापूस खरेदी विक्री करण्यासाठी नरडाणा परिसरात गेला असता कापूस सार्वे येथून 2.5 क्विंटल कापूस खरेदी करून ॲपे माल वाहक गाडीने नरडाणाकडे जात असताना कलमाडी गावाजवळ छोटू छबीलाल जालटे व इतर 5 ते 6 जणांनी अडवणूक करून गाडीसह बटू माळीस उचलून कलमाडी गावात घेऊन गेले। एका पत्र्याच्या शेडमध्ये त्याला 7 ते 8 तास डांबून ठेवले व त्याकडे असलेले 23 ते 24 हजार रुपये हिसकावून घेतले। गाडीतील कापूस देखील उतरवून घेतला व मारहाण केली व त्याकडे त्याच्या मोबाईलवरून त्याच्या भावाकडे 1.5 लाख रुपयाची खंडणी मागितली। सदर बटू माळीच्या मोबाईलवरून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 1.5 लाख रुपये आणले नाही तर कापसासह बटू माळीस जाळून टाकू अशी धमकी सोनू जालटे याने फोनवरून दिल्याने याबाबत नरडाणा पोलीस स्टेशन येथे माहिती दिली, परंतु कोणत्याही प्रकारचे गुन्हा दाखल सदर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आला नसून शेवटी सोनू जालटे व इतर 5 ते 6 जणांनी सोनू जालटे यास भाऊ प्रदीप माळी यांनी 1.5 लाख रुपये देऊन भावाची सुटका करून याबाबत नरडाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता तेथे देखील सोनू जालटे व इतर जमाव येऊन प्रदीप माळी व बटू माळीस धमक्या दिल्या, जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या। यावेळेस पोलीस स्टेशन कर्मचारी सचिन सोनवणे यांनी देखील सदर जमावास व सोनू जालटेस प्रोत्साहन दिल्याने सदर पोलीस कर्मचारी देखील या प्रकरणाशी जमावासोबत असल्याचे सामील झाल्याचा आरोप प्रदीप माळी यांनी केला आहे। या मारहाणीत बटू माळीच्या कानाचा पडदा फाटला असून त्यास उपचारासाठी हिरे मेडिकल या ठिकाणी दाखल करण्यात आले असून उपचार सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले। सदर सोनू जालटे नामक व्यक्तीवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, परंतु सदर सोनू जालटे हा बिनधास्त मोकळा फिरत असल्याचा आरोप यावेळेस आजंग ग्रामस्थ व प्रदीप माळी यांनी केला आहे। तरी याबाबत त्याला अटक करून या संदर्भात सखोल चौकशी करून बटू माळी याचे पैसे परत मिळावे व न्याय मिळावा असे निवेदनातून म्हटले आहे। सदर निवेदन देतेवेळी दिनेश माळी, सचिन माळी, ज्ञानेश्वर माळी, धनराज माळी, प्रकाश माळी आदींच्या सदर निवेदनावर सह्या आहेत। याबाबत लवकरात लवकर दखल न घेतल्यास मी आत्मदहन करेल असं यावेळेस प्रदीप माळी यांनी निवेदनातून म्हटले आहे। म्हणजे आजंग येथील व्यापारी असलेला शेतकरी असलेला कापसाचा व्यापार करून उदरनिर्वाह करणाऱ्या बटू संतोष माळी यास अन्याय करून कलमाडी फाट्यावरून कलमाडी येथील सोनू जालटे व त्याच्या साथीदारांनी त्याला बेकायदेशीर उचलून नेले व त्याच्याकडून 23 ते 24 हजाराची रक्कम त्याच्याकडून हिसकावून नेली व बटू माळीच्या मोबाईलवरून संपर्क करून त्याच्या भावाला 1.5 लाखाची खंडणी मागितली व त्याच्या भावाने शिंदखेडा नरडाणा पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला गेला असता पोलिसांनी कुठली दखल घेतली नसल्याने नाईलाजास्तव त्याला मारहाण होत असल्याने व त्याला मारून टाकण्याची धमकी दिली असल्याने त्याच्या भावाने त्या सोनू जालटे व त्याच्या साथीदारांकडे 1.5 लाख रुपये दिले। त्यांनी तसं आज रोजी जी बातमी दिली त्याच्यात बाईटमध्ये त्यांनी कबूल केले की आम्ही 1.5 लाख रुपये घेतले आणि शेतकऱ्यांना वाटून दिले अशी जी बतावणी करतायत। गरीब शेतकऱ्यांचा कुठलाही संबंध नसून एक खंडीवादरांनी त्यांच्याकडनं पैसे उकडलेले व त्याला 7 ते 8 तास डांबून ठेवलं। पोलिसांकडे त्याच्या लहान भावाने पोलिसांकडे विनवणी केली तरी देखील नरडाणा पोलिसांनी कुठली दखल घेतली नाही व ज्यावेळेस संध्याकाळी 7 वाजता त्याचा लहान भाऊ नरडाणा पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला गेला असता कंप्लेंट लिहित असताना PI समोर सोनू जालटे व 40-50 लोकांचा मॉब घेऊन त्याने त्या ठिकाणी दमदाटी केली, तुझ्या भावाला सोडून दिले, तुला जिवंत सोडणार नाही, तुला या पोलीस स्टेशनमध्ये मारून टाकू अशी धमकी पोलिसांसमोर दिल्यानंतर देखील पोलिसांनी कुठली कारवाई न केल्यामुळे त्या ठिकाणी बटू माळीच्या लहान भावाने ते स्वतःची सुटका करून घेतली व त्याच्या भावाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। त्याच्या कानाचा पडदा फाटलेला असून बेदम मारहाण झाल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। खंडीचा गुन्हा दाखल झाल्यावर देखील तो सर्रास निवेदन देत फिरतो आहे SP साहेबांना। तर माझी एक विनंती आहे की अशा खंडी बाजारांना अटक करावी व
इतर जे व्यापारी आहेत जे चांगल्या पद्धतीने व्यवसाय करत आहेत त्यांचा जो जाच आहे तो थांबवावा अशी मी ते एस पी साहेबांना विनंती करतो. त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करावा अशी आम्ही आजंग ग्रामस्थांच्या वतीने एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे. कलमाडीतील एका ज्येष्ठ नागरिकाने दुपारी निवेदन त्यांना भाषण दिलं की बापू खलाणे एक कृषी सभापतीला कलंक आहेत. त्यांचा कुठलाही एक संबंध नसताना त्यांच्यावर आरोप करून आपली खंडणीचा गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केविलवाणा प्रयत्न या गरीब शेतकऱ्यांना सोबत आणून हा सोनू झालटे करत असून आणि स्वतः त्या बाबांनी कबूल केलेलं की आम्ही 1.5 लाख रुपये घेतले आणि वाटप केले. तर एस पी साहेबांनी याचं संज्ञान घ्यावं. त्याने स्वतः कबुली दिलेली आहे व ते पैसे ते संबंधित व्यापाऱ्याला वापस करावे व ज्याने ही कबुली दिलेली आहे त्याला प्रथम अटक करावी व त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी आम्ही एस पी साहेबांना विनंती केलेली आहे. त्या ठिकाणी असताना त्यांना जाणून बुजून बदनाम करून आपले हे घाण कृत्य लपवण्याचा प्रयत्न यांनी चालवलेला असून आम्ही एस पींना विनंती करतो की यांना तात्काळ अटक करावी.